इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। 713 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण। शहराच्या विकासासाठी योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचं शासनाचं धोरण आहे। त्या अनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथे दिलं। त्यांच्या हस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचं उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण संपन्न झालं। यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अमोली अडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपविभागीय अधिकारी इचलकरंजी मोसमी चौगुले उपस्थित होत्या। यावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची प्रतिमा भेट दिली। यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोनशिलेचं अनावरण झालं। तसेच त्यांनी नूतन इमारतीची पाहणी केली। उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल। यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं। यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचं ऑनलाईन उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली। यात 130 कोटी 60 लाख रुपयांच्या केंद्र शासन पुरस्कृत लघु व मध्यम नगरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना म्हणजेच UIDSSMT अंतर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव, कबनूर व शहापूर भागासाठी भुयारी गटार योजना राबवणे व 18 दशलक्ष लिटर क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण, 488.67 कोटी रुपयांच्या नगरोत्थान महाअभियान अंतर्गत अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचं बळकटीकरण करणे व योजना विकसित करणे या कामाचं उद्घाटन, 31.37 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण 6 पाण्याच्या टाक्या उभारणे, पंपिंग मशीन तसेच दाब नलिका टाकणे इत्यादी कामाचं उद्घाटन, 59 कोटींच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 10 रस्ते कामांचं भूमिपूजन, 4 कोटींच्या शहापूर पोलीस स्टेशनचं उद्घाटन तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलं। याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील 4200 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप, तर 5000 बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचं व साहित्याचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमानंतर शहरातील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली। विमानतळावर स्वागत, तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजीराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अमोली अडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं। जिल्हाधिकारी अमोली अडगे यांनी कोल्हापूर पर्यटन पुस्तिका भेट देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात 4200 आमच्या मातांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचं आज सर्टिफिकेट दिलं, मान्यता दिली आणि त्यासोबत बांधकाम कामगार जे आहेत अशा 5000 कामगारांना आपण किटचं वाटप देखील या ठिकाणी करतो। मला असं वाटतं की अतिशय चांगल्या या सगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनांकरता राहुल आवाडेजींनी जो काही पाठपुरावा या ठिकाणी केला त्याबद्दल मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी घेऊन ते आमच्याकडे सरकारपर्यंत येतील त्या सर्व गोष्टींना आम्ही तात्काळ मान्यता देऊ आणि विकासामध्ये त्यांना पूर्ण मदत करू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो। या सगळ्या योजनांकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। सर्व आपले अधिकारी ज्यांनी या योजना संपन्न करण्याकरता कष्ट घेतले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो।